नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. गणेश उत्सवाच्या शेवटचा दिवस गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला माहिती आहे की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षापर्यंत जी 15 दिवस या ठिकाणी आपण जो विधी संपन्न करतो त्यालाच आपल्याकडं पक्ष पंधरवाडा असं म्हटलं गेलेलं आहे, किंवा त्यालाच आपल्याकडं पितृपक्ष किंवा श्राद्ध पितरांच्या नावानं घालण्याचे 15 दिवस म्हणून यांच्याकडे पाहिलेलं आहे. तसं बघितलं तर सर्व भारतामध्ये आपण पाहतो की विविध प्रकारचे सण आपण आपल्या देशामध्ये साजरे करतो की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव धार्मिक विधी आपण या ठिकाणी संपन्न करतो. त्यातील आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण या ठिकाणी हा पक्ष पंधरवाडा चा विधी संपन्न करत आलो आहोत. या वर्षीचा म्हणजे 2024चा पक्ष पंधरवाडा हा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपन्न केला जातो आहे. हे देखील आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पितरांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी हा पितृपंधरवाडा आपण दरवर्षी साजरा करत असतो. पितरांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपल्याला माहिती आहे की तर्पण, श्राद्ध, पिंडदान आणि इतर धार्मिक विधी आपण या कालावधीमध्ये काय करत असतो, संपन्न करत असतो. कधी याच कालावधीमध्ये कधीतरी खरं आपण असा विचार केला पाहिजे की कधीतरी कोणीतरी मृत्यूवर खटला भरलाय का? एखाद्या तरी माणसाने कधीतरी आपल्या ऐकिवात आहे का की ज्यानं मृत्यूच्या वरती खटला भरलेला आहे? काय म्हणून की तू आमच्या प्रिय व्यक्तीला का घेऊन गेलास? असा साधा प्रश्न तरी आपण कधी मृत्यूला विचारलेला आहे का? जर बारकाईनं बघितलं तर मला असं वाटतं की असा कधी प्रश्नही कोणी विचारलेला नाही. केवढं हे आश्चर्य आहे की जो मृत्यू सगळ्यांच्यासाठी अप्रिय असून देखील सर्वमान्य आहे. कारण जगामध्ये अंतिम सत्य जर काय असेल तर मला असं वाटतं की मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. आणि म्हणून एका ठिकाणी असं म्हटलंय की ज्याच्यावर कधीच ठेवता येत नाही विश्वास त्याचं नाव आहे श्वास. आणि श्वास बंद पडला की समजायचं की आपण मृत्यूच्या विळख्यामध्ये अडकलो आहोत. असा हा सगळ्यांना अप्रिय असणारा मृत्यू, परंतु त्या मृत्यूला मात्र आपण कधीही विरोध करत नाहीयेत. त्या मृत्यूचं या ठिकाणी मृत्यू हे आपण मान्यच करत आलेलो आहोत. जन्म हा जो शब्द आलेला आहे, तुम्ही बघा जन्म हा शब्द आलेला आहे. कसा आला हो शब्द? शब्दाचा विग्रह करा. ज म्हणजे जन्मने आणि म म्हणजे मरणे. उंदरापासून ते इंद्रापर्यंत या जगामध्ये ज्यांचा ज्यांचा जन्म झाला त्या त्या लोकांना एक दिवस मृत्यू हा येणारच आहे. नाही 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 मी मरणार नाही, मला मृत्यू येणार नाही असं म्हणता येतं का आपल्याला? जो जन्मला तो मरणारच आहे. मृत्यू हे अटळ आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून संत असं म्हणाले की 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राट्यासी, 33 कोटी देवता मर गए पडे काल के खाती. आपण 33 कोटी देव म्हटले, 9 अवतार सांगितले, 10 अवतार सांगितले, तर हिंदीतला संत म्हणतो की 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राट्यासी, 33 कोटी देवता मर गए पडे काल के खाती. तर इथे कुणीही मृत्यूपासनं वाचून राहिलेला आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणून मृत्यू हे अंतिम सत्य आहे का नाही? अगदी सत्य आहे. याला आपल्याला कधीच विसरता येत नाहीये. आणि म्हणून मानवी जीवन कसं आहे? तर मानवी जीवन हे पाण्यावरल्या बुडबुड्यासारखं आहे.
पाण्यावरचा बुडबुडा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो चकाकताना चमकताना दिसतो, परंतु त्या बुडबुड्याचं आयुष्य काही जास्त काळ नसतं. एकदा का तो बुडबुडा फुटला की मग मात्र आपल्याला माहिती आहे की त्याचं अस्तित्व संपतं. मानवी जीवन हे प्रत्येक व्यक्तीला जे मिळालेलं आहे ते कसं आहे तर किरायाच्या घरासारखं आहे, असं एका हिंदीतल्या गीतामधनं आपल्याला सांगितलेलं आहे. आपली जिंदगी कशी आहे तर तो हिंदीतला गीतकार म्हणतो, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी तब घर से बाहर निकलना. नाही नाही मी निघत नाही असं म्हणता येतं का घरमालकाला? घरमालकानं सांगितलं सोडा घर, की काहीही न म्हणता घर सोडावं लागतं. तसं आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे ते किरायाच्या घरासारखं आहे. ज्या दिवशी त्या निर्मिकानं, ज्याने कोण आपल्याला हे जीवन दिलंय त्यानं सांगितलं की चला आता संपलं तुमचं सगळं काम, परत हे मी घेऊन जाणार आहे, तर त्यावेळेला विना आट आपल्याला ते मान्य करावं लागतं. इथे साक्षात्कारी संत सुद्धा मृत्यूच्या तावडीतनं सुटलेले नाहीयेत. राजा सुटलेला नाहीये, रंक सुटलेला नाहीये, सज्जन सुटलेला नाहीये, दुर्जन सुटलेले नाहीयेत, ऋषी मुनी हे सगळे या मृत्यूच्या चपाट्यामध्ये आलेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता होते हो, आत्ताच मला बोलून गेले हो, म्हणजे एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं करण्याची ताकद या मृत्यूच्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि एकदा का माणसाला मृत्यू आला, मृत्यूमुखी माणूस पडला की मग आपल्याला त्या माणसाच्या बद्दल त्याच्या केवळ आठवणी, त्याच्याबद्दल काय आठवण आली तर रडणे, त्याच्याबद्दलचा विरह व्यक्त करणे, त्याचं गुणवर्णन करणे, एवढंच काय ते आपल्या हातामध्ये आहे. याशिवाय दुसरं माणूस म्हणून आपल्या हातामध्ये काहीही नाहीये. हे सत्य आपल्याला कधीही मान्यच करावा लागणार आहे. खर तर मृत्यू हा जसा भयंकर आहे ना तसाच तो सुंदरही आहे. संतांनी मरणाला घाबरलेले नाही. तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आमासी, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, असं संत म्हणतात. आपण मृत्यूला महाभयंकर म्हणतो, परंतु तसं पाहिलं तर मृत्यू हा सुंदरही आहे. तुम्ही म्हणाल असं का म्हणताय आपण? एखादा माणूस वृद्धपणामुळे, जरा म्हणतो त्याला आपण, जरामुळे वृद्धपणामुळे जर्जर झालेला आहे, एखाद्या आजारामुळं तो अंतुरणारा खिळून आहे, तर अशा माणसाच्या जगण्याला काही अर्थ आहे का? असा माणूस रोगानं ग्रस्त झालेला, म्हातारपणा जख्ख म्हातारा झालेल्या माणसाला मृत्यू प्रेमानं सांगतो, मृत्यू म्हणतो चल बाबा माझ्यासोबत, आता या धर्तीवर तुला सगळेच कंटाळलेले आहेत आणि म्हणून माझ्या प्राणप्रिय प्राण्या चल आता मी तुला माझ्यासोबत घेऊन जातो. मग मला सांगा या ठिकाणी मृत्यू भयंकर नाहीये, तर मृत्यू हा कसा आहे तर सुंदर आहे, जो आपल्याला या समाजातल्या आपल्याच नातेवाईकांना जो आपण नकोशे झालेले असतो त्याच्यापासनं बाजूला घेऊन जातो, असा हा मृत्यू आहे. आणि या मृत्यूची सत्यता की आपण एक दिवस मरणारच आहोत याची जाणीव सतत आपल्याला करून देण्याचं काम कोण करतो? तर हा पक्ष पंधरवाडा करतो. कारण या श्राद्धाच्या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालत असताना आपले पूर्वज आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि एक दिवस आपल्याला देखील हे जग सोडून जायचं आहे, याची जाणीव खऱ्या अर्थानं जर कुठं होत असेल तर मला असं वाटतं या पक्ष पंधरवाड्यामध्ये होते. आणि म्हणून देखील याला आपण या अर्थानं बघितलं पाहिजे. म्हणून म्हणतात ना, संत म्हणतात, एक पहा तसा एकाची दहने सावध का तेने नव्हा तुम्ही. आपण दररोज अनेकांच्या अंत्यविधीला जातो, माती म्हणतो त्याला, परंतु आपण कधीही आपल्याला मरण येणार आहे असा मात्र विचार करत नाहीये.
आणि खरंच जर आपल्याला मरणाची भीती वाटली तर माणूस चुकीच्या गोष्टी करणार नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की हे आयुष्य आपल्याला आयुष्याच्या चिंतने सच्चिदानंद पदवी घेणे, चांगलं काम करण्यासाठी मिळालेलं आहे. ही जाणीव मृत्यूची जाणीव झाल्याच्या नंतरच येते. बघा ना तुम्ही, माणसाच्या अंतविधीला गेल्यानंतर स्मशानामध्ये जी चर्चा होते ती कशी चर्चा होते? माणसाचं काही खरं नाही, खरंच चांगलं राहायला पाहिजे, माणूस गेल्याच्या नंतर देखील त्याचं नाव राहिलं पाहिजे. हे जे चांगले विचार तुमच्या अंतःकरणात कुठे येतात? तर मृत्यूची भयंकरता लक्षात आल्याच्या नंतर येतात. आणि म्हणून हा पक्ष पंधरवाडा एका अर्थानं तुम्हाला आणि मला माणूसपणाची जाणीव या अर्थानं करून देतो, हे देखील इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी या बाबतीमध्ये देखील हा पंधरवाडा आपल्याला ही जाणीव करून देतो. हा क्षण हा काही सण नाहीये. पक्ष पंधरवाडा, पितृ पंधरवाडा म्हणतो आपण, तो काही सण नाहीये ना उत्सवही नाहीये. तर आपल्याला सोडून गेलेल्या पितरांना तृप्त करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ, यांच्यासारखेच आपल्यालाही एक वेळ हे जग सोडून जायचं आहे याची जाणीव करून देणारा काळ म्हणजे पितृपंधरवाडा आहे, हे आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. हिंदू धर्मामध्ये पूर्वजन्मही मान्य केलेला आहे आणि पुनर्जन्मही मान्य केलेला आहे. हिंदू धर्माला पूर्वजन्म मान्य आहे आणि पुनर्जन्म मान्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की माणूस आयुष्यभर जे चिंतन करतो किंवा मरताना ज्या प्रकारचा विचार करत तो मरतो, पुढच्या जन्मामध्ये जो विचार केला होता त्याच प्रकारचा जन्म त्याला मिळतो. भागवत महापुराणामध्ये जडभरत राजाची या संबंधानं कथा आलेली आहे. जडभरत राजाचं एका हरिणावर एवढं प्रेम बसलं की मरताना हा जडभरत राजा कुणाचं स्मरण करत मेला? त्या हरणाच्या पिल्याचं स्मरण करत मेला. आणि संत म्हणतात की शेवटी त्याला मेल्याच्या नंतर दुसरा जो जन्म पुढचा मिळाला, पुनर्जन्म, तो हरणाचा मिळाला. संत म्हणतात जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातीला वासनेने. म्हणून तुम्ही कसा विचार करता यावर तुमचा पुनर्जन्म ठरलेला आहे, असं हिंदू धर्मातली शास्त्र आपल्याला सांगत असताना दिसतात. संतांनी या ठिकाणी आपल्याकडं आपल्या धर्मामध्ये 14 लोक सांगितलेले आहेत. किती लोक सांगितलेली आहेत? 14 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत. त्यामध्ये भू एक लोक आहे, भुव, तिसरं स्व, चौथं मह, 5वं जन, 6वं तप आणि 7वं सत्यम. हे 7 काय सांगितलेले आहेत लोक. आणि या ठिकाणी भूलोकाच्या खाली जे पाताळ, सप्त पाताळ आपण असं म्हणतो, जमिनीवरचे 7 लोक आणि त्याच्यानंतर पाताळ 7 प्रकारची सांगितलेली आहेत. कोणती कोणती सांगितलेली आहेत? तर बघा, अतळ 1, वितळ 2, सुतळ 3, रसातळ 4, तळातळ 5, 6वं महातळ, 7वं पाताळ, असे एकूण 14 लोक सांगितलेले आहेत. हिंदू धर्माने किती लोक मानलेले आहेत? एकूण 14 लोक मानलेले आहेत. आणि या 14 लोकांचं मिळून एक ब्रह्मांड बनतं. या 14 लोकांचं मिळून काय बनतं? तर या 14 लोकांचं मिळून एक ब्रह्मांड बनतं, असं आपल्याकडं सांगितलेलं गेलेलं आहे. आपल्याकडे कोणते कोणते लोक आहेत? भूलोक आहे, प्रेत लोक आहे, नरक लोक मानलं गेलेलं आहे, पितृलोक मानलं गेलेलं आहे, स्वर्गलोक मानलं गेलेलं आहे, वैकुंठ लोक मानलं गेलेलं आहे, कैलास लोक मानलं गेलेलं आहे, सत्यलोक, गोलोक, असे 9 लोकांचं वर्णन या ब्रह्मांडामध्ये असल्याचं आपल्याकडं सांगितलं जातं. यातील एखाद्या कुठल्या ना कुठल्या लोकामध्ये मेलेला मृत्य जीव राहतो, असं आपलं शास्त्र सांगतं. एखादा माणूस मरतो म्हणजे काय करतो? तर इथं जरी तो मेला तरी या ज्या काही 9 लोक सांगितलेले आहेत ना, या 9 लोकांच्या पैकी कुठल्या ना कुठल्या लोकामध्ये हा मृत्य झालेला जीव राहतो, असं आपल्याकडं आपलं शास्त्र सांगतं. आता भूलोक म्हणजे कोणतं लोक हो? भूलोक म्हणजेच मृत्यूलोक, भूलोक म्हणजेच इहलोक. भूलोकाला हे 3 नाव आलेले आहेत, भूलोक, मृत्यूलोक, इहलोक असं म्हटलं गेलेलं आहे.
आणि या मृत्यू लोकामध्ये, या इह लोकामध्ये किती खंड सांगितलेले आहेत? तर या भूलोकामध्ये 7 खंड सांगितलेले आहेत. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणते कोणते सांगितलेले आहेत बघा. भूलोकामध्ये किंवा इह लोकामध्ये किंवा मृत्यू लोकामधले जे 7 खंड आहेत, त्यातला पहिला खंड आहे जम्बू खंड, दुसरा खंड आहे इक्षुरस खंड, तिसरा खंड आहे घृत खंड म्हणजे धृत खंड, चौथा आहे दधी खंड, पाचवा आहे सुराखंड, सहावा आहे क्षीरखंड आणि सातवा आहे जलखंड. असे हे 7 खंड सांगितले गेलेले आहेत. त्यापैकी आपला जो भारत देश आहे तो कोणत्या खंडामध्ये आहे? आपल्याला माहिती आहे की आता नवीन शैक्षणिक धोरण 2020 अनुसार भारतीय ज्ञान परंपरेच्या बद्दलचं आपल्याला शिक्षण घ्यावयाचं आहे आता पदवी स्तरावरती. तर ही भारतीय ज्ञान परंपरा समजून घेत असताना आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीच्या बद्दल, भारताच्या क्षेत्रफळाबद्दल, भारताच्या प्राचीनतेबद्दल आपण अभ्यास करतो. तेव्हा आपला भारत हा कोणत्या खंडामध्ये येतो? आशिया खंड वगैरे नाही. इथे जे सांगितलेले मी आताचे सप्तखंड आहेत त्या सप्तखंडांच्या मध्ये कोणत्या खंडामध्ये भारत येतो असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आपण जम्बू खंडामध्ये आपला भारत आहे. यातील मृत्यू लोक, प्रेत लोक, नरक लोक आणि पितृलोक या 4 लोकांच्या बद्दलचा माहिती आपल्याला लक्ष असणं गरजेचं आहे. कोणते कोणते लोक बघा. मृत्यू लोक, प्रेत लोक, नरक लोक आणि पितृलोक या लोकांचं आधिपत्य कोणाच्या हातामध्ये आहे? म्हणजे या 4 लोकांचा प्रमुख कोण आहे? या 4 लोकांचं कंट्रोल कोण करतं? तर असं आपल्याकडे शास्त्र सांगतं की यम याला या 4 लोकांचा प्रमुख बनवलं गेलेला आहे. आपण म्हणतो ना यमाने येऊन घेऊन गेला बाबा, यमाच्या दारी गेला माणूस म्हणतो. तर हा यम जो आहे तो या 4 लोकांचं प्रमुख पद त्याच्याकडे आहे. यम कोण आहे हा? तर आपलं शास्त्र सांगतं सूर्य आणि संज्ञा या दाम्पत्याच्या पोटी जी मुलं झालेली आहेत त्यातला यम हा सूर्य आणि संज्ञा यांचा मुलगा आहे. असं सांगतात की भगवान शंकराला या यमानं प्रसन्न केलं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 देवता सांगितल्या गेलेल्या आहेत. ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश म्हणजेच शंकर महादेव. ब्रह्मदेव ही सृष्टीची उत्पत्ती करतात, विष्णू त्याचा प्रतिपाळ करतात, सांभाळ करतात आणि महादेव काय करतात तर त्यांच्याकडे मृत्यूचं काम दिलं गेलेलं आहे, विनाशाचं काम दिलं गेलं असं आपण म्हणतो. म्हणून महादेव ही मृत्यूची देवता सांगितली गेलेली आहे, प्रथम देवता आहे. परंतु या म्हणूनच आपण जर आपला मृत्यू टळावा आपल्याला असं वाटत असेल तर आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे की शंकरांना प्रसन्न केलं की आपला मृत्यू टळतो. आपला मृत्यू जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला कोणाला प्रसन्न करून घेतलं पाहिजे? मृत्यूची देवता असणाऱ्या शंकरांना, महादेवांना प्रसन्न केलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडं महामृत्युंजय मंत्र महादेवांना प्रसन्न करण्यासाठी गायला जातो, म्हटला जातो की नाही? परंतु या शंकरांनी आपल्याकडं मृत्यूचं जे काही खातं होतं म्हणा ते खातं त्यांनी अप्रसन्न होऊन यमाच्या ताब्यात दिलेलं आहे. या 4ही आता यापूर्वी जे मी वर्णन केलेले हे 4 लोकांचं प्रमुख शंकरांनी ते पद आपल्याकडे ठेवून न घेता या पदाचा मालक कोणाला केलेला आहे, प्रमुख कोणाला केलेला आहे तर यमाला केलाय असं सांगितलं गेलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दक्षिण दिशा जी आहे ती यमाची दिशा आहे. आपण म्हणतो बघा की घराचं वास्तुशास्त्राप्रमाणे दक्षिणेकडे तोंड करायचं नाही रे बाबा. का? त्याचं कारणच हे आहे की दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्यामुळं कोणतंही मंगल कार्य दक्षिणेकडे तोंड करून केलं जातं का? केलं जात नाहीये. कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे आणि म्हणून कोणतंही मंगल कार्य आपण दक्षिणेकडे तोंड करून करत नाहीये. आपल्या घराचं तोंड देखील दक्षिणेकडे आपण ठेवत नाहीये. ते वास्तूमध्ये बसत नाही असं पण म्हणतो, कारण ही जी दिशा आहे ती यमाची दिशा आहे. आणि असं हे आपण इथं थोडं लक्षात घेतलं पाहिजे. माणूस कधीही जरी मृत्यू झाला, कोणत्या जरी तिथीला मृत्यू झाला तरी भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून, मी काय सांगतोय भाद्रपद जो आता चालू आहे भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत त्याच्या नावानं श्राद्ध घातलं गेलं पाहिजे, श्राद्ध कर्म केलं गेलं पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं.
का घातलं गेलं पाहिजे, तर ते घातल्यामुळं आपल्या पितरांना, आपल्या मृतात्म्यांना आनंद होतो, अशी आपल्याकडे श्रद्धा आणि प्रथा आहे. मृत पितरांना मंत्राद्वारे आवाहन करायचं, त्यांना जे प्रिय वाटतं ते भोजन श्रद्धेनं समंत्र पद्धतीनं विधीपूर्वक आपण केलं पाहिजे, त्यालाच श्राद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. श्रद्धया यत क्रियते तत श्राद्धा असं संस्कृतमध्ये म्हटलंय. म्हणजे काय, श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध. श्राद्धामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर श्रद्धा महत्वाची आहे. केवळ औपचारिकता म्हणून हा विधी पार पाडायचा नाहीये, तर श्रद्धेनं जे केली जाते विधी त्याला श्राद्ध म्हटलं गेलेलं आहे पितरांच्या प्रती. यालाच श्राद्ध म्हटलं जातं, याला पितृपक्ष म्हटलं जातं, याला श्राद्ध पक्ष म्हटलं जातं, याला महालय पक्ष म्हटलं जातं, याला पितृपंधरवाडा म्हटलं जातं. हे एकाचेच वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत, हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये श्राद्ध करण्याची पद्धत कशी होती हो, तर अग्नीमध्ये समिधा व पिंड अर्पण केलं जात असायचं पूर्वीचा काळ. नंतर पितरांच्या नावानं भाताचे पिंड तयार करून पिंडदान करण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे. आणि त्यानंतर पितरांच्या नावानं ब्राह्मण किंवा एखाद्या व्यक्तीला भाताची खीर, बेसनाचा लाडू, पाटवडी, पंचामृत इत्यादी पदार्थ जीव घालण्याची पद्धत अलीकडच्या कालावधीमध्ये नंतर आलेली आहे. आणि आज आपण हीच पद्धत अवलंबताना या पक्षपंधरवाड्यामध्ये पाहतो आहोत. का असं केलं जातं, आता याला कोणी श्रद्धा म्हणेल, कोणी अंधश्रद्धा म्हणेल, परंतु आपल्याकडे जी परंपरा चालत आलेली आहे त्याचं मला वाटतं आपल्याला ज्ञान व्हावं, या उद्देशानंच मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आपल्यामध्ये अंधश्रद्धा प्रसारित करावी हा माझा उद्देश नाहीये, परंतु आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये, विशेषतः हिंदू धर्मामध्ये जे सांगितलेले काही विधी आहेत त्याची उजळणी आणि त्याच्याबद्दलची माहिती व्हावी म्हणून आपल्याला सांगतोय. आपल्याकडे असं सांगितलं गेलेलं आहे की आपले पितर लोक यमलोक सोडून या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या मृत्यू लोकामध्ये आपल्या कुटुंबामध्ये राहण्यासाठी येतात. याच 15 दिवसामध्ये आणि आपले ज्या दिवशी गेलेले आहेत पितर त्या दिवशी कशासाठी श्राद्ध घालायचं, तर त्याचं कारण असं सांगितलं जातं की यमलोकामधून आपले पितर 15 दिवसासाठी आपल्या कुटुंबामध्ये राहायला येतात आणि मग असे पितर त्यांना जे आवडतं ते आपण श्रद्धायुक्त पद्धतीनं त्यांना खाऊ घातलं तर ते पितर तृप्त होतात आणि आपल्याला ते आशीर्वाद देतात. म्हणून आपण हा विधी केला पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं. श्राद्धाच्या दिवशी काय करायचंय आपल्याला, ज्या व्यक्तीला आपण आपल्या घरी श्राद्धाच्या विधीसाठी बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे, त्याला श्राद्धाचं जेवण घालायचंय आपण आणि पितराच्या नावानं जे काही आपल्याला दान देता येईल ते द्यावं असंही आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आता शास्त्रामध्ये श्राद्धाचे किती प्रकार सांगितलेले आहेत, मी त्याचा एका श्राद्धाचा फक्त उल्लेख करून जाईन. आता प्रत्येक श्राद्ध, वृश्य श्राद्ध आपण घालतो नंबर 1. तर वृश्य श्राद्ध म्हणजे काय, आता याचा सगळा विस्तार केला तर आणखीन आपला व्हिडिओ विस्तृत होईल. मी केवळ नावं सांगतो. श्राद्धाचे जे प्रकार आपल्याला सांगितले गेलेले आहेत, पहिला प्रकार आहे वृश्य श्राद्ध. दुसरा जो प्रकार आपल्याकडे श्राद्धाचा आहे तो महालय श्राद्ध. तिसरा जो प्रकार आपल्याकडे सांगितला गेलेला आहे तर्पण श्राद्ध. चौथा जो प्रकार सांगितला गेलेला आहे और्द्र दैविक. पाचवा प्रकार सांगितला आहे एकोधिष्ट, ज्याला त्रिपिंडी बी म्हटलं गेलेलं आहे किंवा काम्य श्राद्ध देखील म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर 6वं आहे तीर्थ श्राद्ध. म्हणजे 6वं सांगितले तीर्थ श्राद्ध, 7वं सांगितले देव श्राद्ध, 8वं सांगितले आत्मश्राद्ध, 9वं सांगितले अविधवा नवमी, 10वे सांगितलेलं आहे बाळा भोळ आणि तेरस, 11वं सांगितलंय घायाळ चतुर्दशी, 12वं सांगितलंय भरणी श्राद्ध आणि 13वं सांगितलंय सर्व पितरी अमावस्या आणि शेवटचं 14वं सांगितलंय दौहित्र पाडवा. तर असे श्राद्धाचे 14 प्रकार आपल्या शास्त्रानं सांगितलेले आहेत. आणि हे जे पितृपंधरवाडा आणि आपल्या पूर्वजांना पितरांना तृप्त करण्याचा जो विधी या 15 दिवसामध्ये केला जातो तो फक्त भारतातच केला जातो असं नाहीये, तर आपल्या शेजारी असलेले राष्ट्र चीनमध्ये देखील हा विधी संपन्न केला जातो, मलेशियामध्ये हा विधी संपन्न केला जातो, जपानमध्ये हा विधी संपन्न केला जातो.
आपल्याला माहित असेल की प्रत्येक व्यक्ती जो जन्माला आला ना, त्या व्यक्तीकडं 7 ऋण सांगितले गेलेले आहेत, की माणूस म्हणून आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये हे 7 ऋणातनं मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं आपलं शास्त्र सांगतो. कोणते कोणते 7 ऋण आहेत? पहिलं ऋण सांगितलेलं आहे देव ऋण. पहिलं ऋण कोणतं आहे? देव ऋण सांगितलेलं आहे. दुसरं ऋण सांगितलंय देश ऋण. देशाचं देखील आपल्यावर ऋण आहे, देवाचं देखील आपल्यावर ऋण आहे. तिसरं ऋण सांगितलेलं आहे ऋषी ऋण. ऋषींचं आपल्यावर ऋण आहे. चौथं ऋण सांगितलंय मातृ पितृ ऋण, आणि यासाठीच आपल्याला श्राद्ध कर्म करायचंय. चौथं ऋण आपल्याला फेडण्यासाठी, मातृ पितृ ऋणातनं मुक्त होण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे. 5वं सांगितलंय आत्मऋण. 6वं सांगितलंय सद्गुरु ऋण. 7वं सांगितलंय समाज ऋण. तर अशा प्रकारचे हे 7 ऋण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्यावरती आहेत, आणि त्याच्यातनं मुक्त होण्यासाठी त्यानं असे काही विधी करणं गरजेचं आहे, असं आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. समर्थ रामदास महाराजांनी आपल्या पितरांच्या, मातृपितृ भक्तांच्या विषयी गौरवोद्गार काढलेले होते. स्वामी समर्थ ते असं म्हणाले, धन्य धन्य ते प्रपंची जन, जे माय बापांचे भजन करीती न करती निष्ठुर मन जीव लगासी. तेच खरे या जगातले धन्य लोक मुलं आहेत, किंवा प्रपंचातले तेच लोक, जन लोक खऱ्या अर्थानं मला असं वाटतं धन्यतेला पात्र आहेत, जे आपल्या आई बापांचं स्मरण करतात, त्यांच्या प्रतीच्या ज्या काही विधी, जे काही गोष्टी असतील त्या अत्यंत श्रद्धेनं पार पाडतात, त्यांनाच या प्रपंचामधले धन्य लोक म्हटलं पाहिजे. म्हणजे मातृ पितृ भक्तांच्या विषयीचे गौरवोद्गार त्यांनी काढलेले आपल्याला दिसून येतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या वडिलांच्यासाठी राजपद त्याग करून, वनात वल्कलांबर धारण करून, आपल्या वडिलांची पित्याची आज्ञा पाळण्यासाठी 14 वर्षाचा वनवास भोगलेले प्रभू रामचंद्र देखील आदर्श पितृऋण फेडणार या ठिकाणी म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. महाभारतामध्ये देखील आपण बघितलं तर पित्याविषयी काय म्हटलं गेलेलं आहे? पित्याविषयी महाभारतात काय सांगतं बघा, की पिता हा धर्म आहे. पिता कोण आहे? तर धर्म. धर्म म्हणजे दुसरा कोण आहे? आपला पिता हाच धर्म आहे, तोच स्वर्ग आहे, तोच श्रेष्ठ तप आहे. बाप म्हणजे सर्वश्रेष्ठ तप आहे. तो प्रसन्न झाला असता सर्व देवता संतुष्ट होतात. आपले पितर जर संतुष्ट झाले तरच सगळे देव संतुष्ट होतात. आपल्या पितर जर आपल्यावर असंतुष्ट राहिला, आपला पितर जर आपल्यावर नाराज राहिला, तर मग कोणताच देव आपल्यावर प्रसन्न राहू शकत नाहीये. मी म्हणत नाही, महाभारतानं हे सांगितलेलं आहे. म्हणजे आपली परंपरा ही पितरांना महत्व देणारी परंपरा आहे. म्हणून म्हणतात ना की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा म्हटलंय ना, किंवा येत वडिला जय जय करीती तया नाव धर्म ठेविती ईर अनुष्ठिती सामान्य सकळ, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वडिलांच्या बद्दलची व्याख्या इथं सांगितलेली आहे. आता वडील या शब्दाचा ज्ञानेश्वरीतल्या या ओवीचा अर्थ ग्रंथ, स्मृती, श्रुती वगैरे वेगवेगळ्या आहेत, त्यामध्ये मला जायचं नाहीये. पितरापुरता आपल्याला वडील या इथं अर्थ घ्यायचा आहे. पुंडलिकांची मातृपितृ भक्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इथं आपल्या संस्कृतीमध्ये मातृपितृ भक्तीला किती महत्व दिलं गेलेलं आहे, हा संस्कार आपण इथं लक्षात घेतला पाहिजे. आई वडिलांच्या विषयी कृतज्ञता भाव ही संस्कृतीची कोनशिलाच आहे. संस्कृतीची कोनशिला कोणती आहे? तर आई वडिलांच्या बद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे, की मी जो काही आज इथं आहे ते कुणामुळे आहे? माझ्या आई वडिलांच्या मुळे आहे. माझ्या आई वडिलांच्या मुळे मी हे सगळं जग बघू शकतो. सगळं काही माझ्या आयुष्यामध्ये जे आहे ते माझ्या आई वडिलांच्या मुळे आहे. हा कृतज्ञता भाव माझ्या अंतःकरणामध्ये असणं म्हणजेच आपल्या संस्कृतीची ती कोनशिला आहे, असं आपण इथं समजलं पाहिजे. आणि म्हणून जगात जे जे म्हणून पितृपूजक आहेत, जे जे म्हणून आपल्या पितरांचा आदर करतात, त्याची पूजा करतात ना, ते सगळे वंदनीय आहेत, असं आपण इथं समजलं पाहिजे. आणि अनुकरणीय देखील आहेत. कारण आपल्या पितरांचा आपण सन्मान नाही करायचा, तो कुणा करायचा? आपण केलाच पाहिजे. वर्षभरातील सणवार उत्सव हे जरी आपल्याला आनंद देत असले तरी पितृपक्षाच्या कृतज्ञ भावनेचा संस्कार हा त्या आनंदाहून देखील मोठा आहे. आपल्याला वाटत असेल हे पितृपंधरवाडा श्राद्ध म्हणजे काही हे उत्साह याच्यातनं मिळत नाही, आनंद मिळत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हा कृतज्ञता भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करणारा विधी आहे. आणि कृतज्ञता भाव आपल्या अंतःकरणामध्ये
निर्माण हा विधी करत असेल तर मला असं वाटतं की एक मोठा संस्कार या माध्यमातनं आपल्याकडं निर्माण होतो आणि म्हणून याला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न जे निर्माण होऊ शकले त्याचं कारण देखील वडिलांनी केलेले संस्कार आहेत. वडील रामजी बाबा म्हणाले होते, तू गरीब राहिलास तरी चालेल, पण विद्यावंत हो, शीलवंत हो, ज्ञानवंत हो आणि चारित्र्यवंत हो. बाळा, हीच खरी शक्ती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की खरोखर बाबासाहेबांनी आपल्या वडिलांचे हे शब्द आपल्या कानी आणि मनी जपले आणि म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब दलित बांधवांच्या मध्ये युग परिवर्तनकारी क्रांती घडून आणू शकले. आणि हे करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी केलेले संस्कार हे अत्यंत महत्वाचे राहिलेले आहेत. आणि म्हणून पितृपक्ष हा असा प्रेरणादायक ठरणारा आपण निर्माण केला पाहिजे. केवळ घराच्या छपरावरती कावळ्याला नैवेद्य दाखवणे म्हणजे पितरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे इतका संकुचित विचार न करता मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांनी जीवनाची जी श्रृंखला आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेली आहे, आपल्या पितरांनी काय केली, जीवनाची श्रृंखला ओढत ओढत आपल्यापर्यंत आणून सोडलेली आहे. आता ही श्रृंखला आपण त्यांच्याच संस्कारानुसार परंपरांनुसार पुढच्या पिढीकडे चांगुलपणाने घेऊन जाणे, उत्साहपूर्वक घेऊन जाणे ही जबाबदारी आपण पाळून त्या पद्धतीनं जर विधी करत गेलो तर तो खरा पक्ष पंधरवाडा साजरा केल्याचं घडेल असं मला वाटतं. जेथे आपले पूर्वज येऊन थांबले होते ना, तेथून पुढे जाण्याचा संकल्प करण्यासाठी मला असं वाटतं की हा पक्ष पंधरवाडा आहे. पितृपक्षासारखा पक्ष नाही एवढे जरी आपण समजून घेतले तरी पुष्कळ झालं असं मला वाटतं. या पक्षात स्नानाला महत्व आहे, दानाला महत्व आहे. त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन आपण गंगेत स्नान करावं असं सांगितलं जातं. जर संधीच नाही मिळाली तर घरामध्येच गंगेचं जळ आणावं, गंगेचं पाणी आणावं, आपल्या पाण्यामध्ये ते मिसळून स्नान करावं असं आपल्या शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. तसंच पितृपक्षाच्या काळामध्ये गरजूंना आपण अन्न, जे गरजू लोक आहेत त्यांना अन्नदान केलं पाहिजे, काही पैशाचं दान केलं पाहिजे, काही कपड्याचं दान केलं पाहिजे. पितृपक्षामध्ये पशु पक्ष्यांची देखील आपण सेवा जर केली तर त्याचा देखील विशेष लाभ होतो असं आपलं शास्त्र सांगतं. त्यामुळं पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना, गायीला, कुत्र्यांना घरगुती अन्नाचा काही भाग आपण जरूर द्यावा असं आपलं शास्त्र सांगतं. असं केल्यानं काय होतं तर असं केल्यानं आपले पितर प्रसन्न होतात असं आपल्याकडे मानलं गेलेलं आहे. आणि या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपले पितर आपल्या घरी आलेले आहेत आणि आपलं सगळं वर्तन ते जवळून अनुभवत आहेत. त्यामुळं या पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी, आपल्या पितरांना एका अर्थानं या ठिकाणी चांगलं लोक मिळण्यासाठी, आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विधीला अंधश्रद्धेच्या नजरेतनं न पाहता एक आपल्याकडची कृतज्ञता भाव व्यक्त करणारी परंपरा आहे. या पितृ पंधरवाड्याच्या निमित्तानं स्नान, दान आहे की नाही, या अत्यंत चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतात. प्राण्यांच्या वरती, पशूंच्या वरती आपल्याला या ठिकाणी अन्नदान करून एक अर्थानं त्यांना सन्मान या माध्यमातून देता येतो. जीवानं या ठिकाणी मदत केली पाहिजे हा संस्कार आपल्याला या पंधरवाड्याच्या निमित्तानं पाळता येतो. असे कितीतरी चांगुलपणाचे संस्कार मला असं वाटतं की हा पक्ष पंधरवाडा आपल्यावर रुजविण्याचं काम करतो. आणि म्हणून याच दृष्टीने याच्याकडे पाहावं. याला एकदम अंधश्रद्धेचं रूप न येऊ देता श्रद्धावान लभते ज्ञानम या अर्थाने एक डोळस श्रद्धा ठेवून आपण जर आपल्या पितरांच्या प्रती सांगितलेल्या विधीप्रमाणे कृतज्ञता भाव व्यक्त केला तर निश्चितपणे आपल्यावरती आपले पितर नाराज राहणार नाही आहेत. आणि पितृदोष सगळ्यात घातक दोष मानला जातो, तो दोष आपल्या आयुष्यामध्ये येणार नाही यासाठी आपण हा पितृपंधरवाडा निश्चितपणे श्रद्धेनं साजरा करावा माझ्यासह आपण सगळ्यांनी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि पितरांना आवाहन करतो की आपण जिथे कुठे असाल तिथून तुमच्या पुढची पिढी असणाऱ्या पूर्वज म्हणून जे आम्ही आहोत आमच्यावरती आपली सतत
कृपादृष्टी असू द्यावी. जिथे कुठे चूक भूल झाली असेल तिथं बालक बोले बोबडे बोली याने याप्रमाणे आपण आम्हाला सांभाळून घ्यावं, अशा प्रकारची त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.